विशेषणे. विशेषणे म्हणजे काय? पहिल्यांदा हे काही शब्द बघा, जोड्या. चांगली मुले, काळा कुत्रा, 5 टोप्या, त्याची पिशवी, हिरवे रान, खूप लोक. आता ह्याच्यामध्ये काय आहे? या शब्दसमूहामध्ये चांगली, काळा, हिरवं, 5, त्याची, खूप हे जे शब्द आहेत त्यांच्या पुढे येणाऱ्या नामांविषयी म्हणजे नावाविषयी चांगली माहिती सांगतात, विशेष माहिती देतात. तर हे जे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतो विशेषण. आता विशेषणाची व्याख्या जर करायची झाली तर ती आपण कशी करू शकतो? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात. म्हणजे नावाबद्दल जी वेगळी माहिती, विशेष माहिती दिली जाते त्यांना काय म्हणतात? विशेषण. आता काय आहे? विशेषणाचं वैशिष्ट्य हे आहे की ते नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व नामाची व्याप्ती मर्यादित करतात व ते साधारणपणे नामापूर्वी घेतले जाते. उदाहरणार्थ, टोपी हे नाम आहे. आपल्याला टोप्यांविषयी बोलायचे आहे. त्या टोप्यांची संख्या 5 असे सांगून आपण संख्या सांगितली आहे व 5 काळ्या टोप्या असं म्हटलं की तर टोप्यांविषयी माहिती सांगून त्यांची आपण व्याप्ती जी आहे मर्यादित केली. म्हणजे टोप्या कशा हव्यात? तर काळ्या हव्यात. किती हव्यात? तर 5 हव्यात. म्हणजे आपण नामाची व्याप्ती जी आहे ती मर्यादित केलेली आहे आणि नामाबद्दल, टोप्या या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे की संख्या किती हवी आहे? 5. रंग कोणता हवा आहे? काळ्या. तर याचा अर्थ काय? लोकरीच्या 5 काळ्या टोप्या आम्ही बाजारातून आणल्या. या वाक्यात ज्या टोप्यांविषयी आपल्याला बोलावयाचे आहे ते अधिक मर्यादित केले, म्हणजे अधिक निश्चित केले, कन्फर्म केलं की त्याला आपण काय म्हटलं जातं? नामाचं विशेषण आहे. मग इथे नामाला आपण काय म्हणणार? विशेष्य. तर अशा विशेष्य आणि विशेषणाच्या काही जोड्या आहेत बघा. विशेषण आणि विशेष्य. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगतं त्या नामाला विशेष्य असं म्हटलं जातं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये चांगली मुले, याच्यामध्ये चांगली काय आहे? विशेषण आणि मुले काय आहे? विशेष्य. काळा कुत्रा, काळा काय आहे? विशेषण. कुत्रा काय आहे? विशेष्य. हिरवे रान, याच्यामध्ये हिरवे काय आहे? विशेषण आणि रान काय आहे? विशेष्य. तसं 5 टोप्या, 5 हे काय आहे? विशेषण. टोप्या काय आहे? विशेष्य. त्याची पिशवी, याच्यामध्ये त्याची काय आहे? विशेषण. पिशवी काय आहे? विशेष्य. खूप लोक, याच्यामध्ये खूप काय आहे? विशेषण आणि लोक काय आहे? विशेष्य. तर अशाच अजून काही विशेषण आणि विशेष्याच्या जोड्या आहेत या बघा. तर असाच एक प्रश्न आपल्याला प्रत्येक पुस्तकामध्ये, प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकात आहे. पण सुलभ भारती इयत्ता 8वीचं जे पुस्तक आहे मराठीचं, त्याच्यामधले काही पाठामध्ये पान नंबर 15 वरती ज्या विशेषणाच्या जोड्या लावायचा प्रश्न आहे त्या संदर्भात आपण लिहिणार आहोत, ऐकणार आहोत. खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काही दिलेलं आहे. विहंगम, विशेषणं कोणती दिली आहेत? विहंग, गरमागरम, घोंगावणारा, काळाशार, अरुंद. आणि विशेष्य काय दिले आहे? वारा, पाषाण, पायवाट, दृश्य, कांदा भजी. आणि आता आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या. तर जोड्या कशा असतील? विहंगम, दृश्य. दृश्य हे नेहमी विहंगम असतं, म्हणजे मनाला आनंद देणारं आणि उल्हासित करणारं असं विहंगम दृश्य. कांदा भजी कशी असतात? गरमागरम कांदा भजी. कांदा भज्यांचं विशेषण काय येऊ शकतं? गरमागरम. वारा कसा असतो? घोंगावणारा. सुसाट जोरदार वारा असेल तर आपण काय म्हणतो? घोंगावणारा वारा.
मग याच्यामध्ये घोंगावणारा काय झालं, विशेषण, आणि वारा काय झालं, विशेष्य. काळा शार पाषाण, पाषाण म्हणजे काय, दगड, तर या पाषाणाचा रंग कसा आहे, काळा शार. मग विशेषण काय झालं, काळा शार, आणि विशेष्य काय, पाषाण. तर काळा शार पाषाण ही एक जोडी आहे. अरुंद पायवाट, पायवाट कशी असू शकते, रुंद असू शकते किंवा अरुंद असू शकते. तर इथे विशेषण काय आहे, अरुंद आणि पायवाट. तर अशा या विशेष आणि विशेषणाच्या जोड्या आहेत. तुम्हाला अजून जर काही अशा जोड्या आठवत असतील विशेषण आणि विशेषाच्या, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या विशेषण विशेषाच्या जोड्या नक्की जोडूया. आणि अजून काही विशेषण विशेषाबद्दल काही माहिती हवी असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.